पुंडलिकावरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भागवत सांगण्याकरता शुकमुनी आले आणि शुकमुनी परीक्षितीला भागवत सांगण्याकरता जेव्हा आले तेव्हा सगळे देव हातामध्ये अमृत कलश घेऊन आले। देव हुशार होते। परीक्षते कथा वक्तुम सभाया संस्थिते शुके सुधा कुंभम ग्रहीत्वैव देवास्त्र समागमनम शुक नवत्वावदम सर्वे सौकार्य कुशलासुरः कथा सुदम प्रयच्छव ग्रहीतैव सुधामिवम। देवानी स्वर्गातलं अमृत आणलं आणि सांगितलं की तुम्ही कथा कशा करता सांगताय। परीक्षिती राजाला शाप दिलेला आहे, परीक्षिती मरणार आहे, मग आम्ही अमृत आणले, ही अमृत आम्ही देतो आणि परीक्षिती राजा वाचल आणि त्या अमृताच्या बदल्यात आम्हाला ती तुम्ही कथा द्या। देव हुशार होते, देव फार बुद्धिमान। देव ही काय आहे? देव ही एक योनी आहे। जसं मनुष्य योनी आहे, जसं प्रेत योनी आहे, जसं पिशाची योनी आहे, तसं देव पण एक योनी आहे। स्वर्गामध्ये काही विशिष्ट पुण्य झाल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते आणि पुण्याचा ऱ्हास जेवढा होतो पुन्हा त्याला पृथ्वीवर यावं लागतं। देवाला सुद्धा पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं। रामायणामध्ये अशी एक कथा आलेली आहे की प्रभू रामचंद्र आणि भगवती सीता माता दोघं बसले होते आणि प्रभू रामचंद्राचं वर्णन असं केलंय की मर्यादा पुरुषोत्तम कृष्णाच्या जशा खोड्या होत्या, कृष्णाला सारखंच काहीतरी सांगावं लागायचं, सारख्या तक्रारी यायच्या, तशी रामाची तक्रार कधी कुठं आली का? रामा असं करू नको, रामा तसं करू नको, रामा असं वागू नको। राम म्हणजे राम, अगदी सरळ स्ट्रेट। आणि तो हसणं बिसणं पण नव्हतं, राम सहज एकदा हसले। भगवतीने विचारलं, भगवंत आपण का हसलात? कारण अगदी गंभीर माणूस, का हसलात? त्याने सांगितलं, बघ म्हणले, मुंगळ्यावर मुंगळा बसून चाललाय, हा आदल्या जन्मी इंद्र होता, ऐरावतावर बसण्याची इच्छा अजून ह्याची तृप्त झालेली नाही आणि ह्या जन्मी तो मुंगळा झालाय। देव योनीला सुद्धा जेव्हा पुण्य संपतं, जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मनुष्य जन्म आहे। पाप आणि पुण्य जेव्हा समान तत्वावर येतं तेव्हा मनुष्य जन्म होतो आणि पुण्याचा संचय जेव्हा अधिक होतो तेव्हा आपण देव स्वर्गलोकात जातो। पण स्वर्गलोक ही काय आहे? ही भोगयोनी आहे। स्वर्गातले फक्त भोग भोगायचे, पण भोग संपल्यानंतर पुण्याचा क्षय झाल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर मृत्यूलोकात यावंच लागतं। म्हणून तिथं अमर कुणीही नाही, ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही, बरं का, अमर नाही। त्यांनी सांगितलं आम्हाला ही भागवत कथा द्या, त्याच्या बदल्यात काय देतो? आम्ही अमृत देतो। देव हुशार होते। एवं मिनिवये जाते सुधाराज्ञा प्रपीयताम प्रपायस्मो वय सर्वे श्री भागवतामृतम। ही काय आहे? भागवते अमृत आहे। क्वम सुधा क्वम कथा लोके क्वम काचस्व क्वम मणिर्महान ब्रह्मारातो विचार एवं तदा देवज्यासहा। शुकानी उपहास केला देवांचा। अरे म्हणले, कशाची तुलना कशावर करताय? आपण जर आता सोनं लाखाच्या घरात गेले, मी 10 रुपये घेऊन गेलो, मला एक तोळ सोनं द्या, देईल का दुकानदार? देणार नाही। अरे म्हणले, अमृताची तुलना कशावर करताय? एक साधी काच दिल्यानंतर हिरा मिळतो का? माणिक मिळतो का? मिळत नाही। अशी तुलना करता का? म्हणला अमृताची तुलना काय भागवत कथेवर होती काय? भागवत कथामृत जे आहे ते अमृतापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, बरं का। कारण ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताची फार थट्टा केली ज्ञानेश्वरीमध्ये। स्वर्गामध्ये जे देव अमृत पितात, अमृत पिल्यानंतर कायम अमर व्हायला पाहिजे का नाही? देव अमर आहेत का? काही काळाने त्यांचं आयुष्य वाढतं, आयुष्य वाढलं पण मृत्यू आहे, नाही का? कारण अमृत हे काय आहे? जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेडे प्याले अमर, जे दिहाचे पुरंदर 14 जाती। स्वर्गातून जेव्हा देवतांनी आणि असुरांनी मंथन केलं, त्या मंथनातून 14 रत्न निघाली, त्यामध्ये अमृतही निघालं आणि विष हलाहलही निघालं। ते हलाहल कोणी घेतलं? भगवान शंकरांनी घेतलं। तसं हा सहोदर आहे, सक्का भाऊ आहे, विषाचा सक्का भाऊ आहे अमृत हे। विष घेतल्या रोगर पेले लगेच मरतं आणि अमृत पेल्यावरही काही काळाने मरतच, पण मरतंय नक्की। जे काळकुटाचे सहोदर
म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जवळजवळ 14 इंद्र होतात असं त्याचं गणित सांगितलेलं आहे. म्हणजे इंद्रालाही देहाचे पुरंदर, देह नव्हे देहाचे पुरंदर 14 जाती, त्यालाही मृत्यू आहे. शुकानी उपहास केला देवतांचा. अरे म्हणले कशाही तुलना करतायत, तुम्हाला देत नाही भागवत म्हणले. भागवताची कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. कलियुगामध्ये इतके आपण भाग्यवान आहोत की ती आपल्याला कथा हातात मिळाली आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा सहज प्राप्त होते तेव्हा त्याची माणसाला किंमत कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा होते. सहज गोष्ट प्राप्त झाली की मग त्याचं काही वाटत नाही. माणसं इथून प्रयागाला जातात, ते लांब आहे, पण प्रयागाच्या ठिकाणी असणारी माणसं घरात आंघोळ करतात, तिथे स्नानाला जात नाहीत. आपण चंद्रभागा तिथंच पंढरपूरला जवळ आहे, पंढरपुरातली माणसं जात नाहीत, वारीला लांबून येणारी जातात. तसं सहज भागवत उपलब्ध आहे बरं का, सहज उपलब्ध आहे, पण आपल्याला त्याचे काही वाटत नाही. तर म्हणजे असं होऊ शकत नाही. मी तुम्हाला भागवत सांगू शकत नाही. शुकानी देवाला धुडकावून लावलं. अभक्ताश्चांश विज्ञाय ददौसो कथामृतम श्रीमद भागवती वार्ता सुराणापी दुर्लभा. देवाना दुर्लभ कथा आहे, देवाना सुद्धा दुर्लभ कथा आहे. राज्ञो मोक्षम तथा वीक्षम पुरा धातामी विस्मितः सत्यलोके तुलाम बद्ध्वा तोरया साधनाजन. भागवत कथेनं काय झालं, परीक्षितीला मुक्ती मिळाली. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, आणि नुसती कथा ऐकल्यावर मुक्ती मिळते हे काय प्रकार आहे. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, अरे मुक्ती आश्चर्य मिळते. म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, मोक्ष प्राप्तीची जेवढी म्हणून साधनं आहेत, तप असेल, यज्ञ असेल, व्रत असतील, वैकल्य असेल, जेवढी म्हणून साधने झाली, योग असेल नाही का, साधना असेल, ती सगळी साधनं कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयोगामध्ये परमात्मा कशाने प्राप्त होत होता, ध्यानाने प्राप्त होत होता. आणि कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये हजारो वर्ष ध्यान चालायचं, कारण तेवढं वर्ष आयुष्य होतं. कारण कृतयुगामध्ये प्राण हा हाडात होता बरं का. त्रेतायुगामध्ये प्राण हा मांसामध्ये आलेला आहे बरं का. आणि आता कलियुगामध्ये प्राण हा अन्नमय प्राण आहे. आपण एखाद्याचं म्हणतो का नाही, त्याचा अन्न शेर संपला हो, शेर संपला म्हणजे काय झालं, अन्नमय प्राण आहे आपला. तसं हजारो वर्ष आयुष्य होतं, ध्यान शक्य होतं. त्रेतायुगामध्ये काय सांगितलं, यज्ञयाग सांगितला बरं का. आता यज्ञयाग करण्याकरता सुद्धा बरेचसे यज्ञ हे क्षत्रियाकरता सांगितलेले आहेत. रायशयज्ञ करायचा असेल, अश्वमेध यज्ञ करायचा असेल, ही यज्ञ बरेचसे क्षत्रियासाठी आहेत. अंगावरचा कपडा सुद्धा दान करून टाकावा लागतो, मग तो रायशयज्ञ यज्ञ करावा लागतो, अश्वमेध यज्ञ करावा लागतो. सगळेच बरेचसे यज्ञ ब्राह्मणाला सुद्धा नाहीत. आणि मग हे यज्ञ, हे सगळे, ह्याचं सामर्थ्य काय, हे कुठं सांगितलं, त्रेतायुगामध्ये. द्वापार युगामध्ये काय सांगितलं, सेवा सांगितली, भगवंताची सेवा. कृष्ण परमात्म्याचा अवतार हा द्वापार युगातला होता, त्यावेळेला सेवा सांगितली. आणि कलियुगामध्ये केवळ हरिनाम, हरिकीर्तनाने उद्धार. जय जय राम कृष्ण हरी हा एकच सिद्ध मंत्र. काही नाही, इतकं सोपा करून टाकला. कलियुगाला सगळे नावं ठेवतात. कलियुग असा आहे, कलियुग पापे, लोक दांभिक आहेत, असे आहेत, तसे आहेत, सगळेच नावं ठेवतात. पण कलियुगाचा हा एकच फायदा आहे की फक्त नामानी, त्याच्या नामानी कसंही नाम घ्या. आपण म्हणतो भावानी घ्यावं. गोंदवलेकरांच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये असं आहे, वाचलं असेल आपण प्रवचनाची पुस्तकं, गोंदवलेकरांचं. साखर तोंडात टाकताना साखर आहे माहित नाही, मी डोळे झाकले आणि साखर तोंडात टाकली. माहित नसताना साखर खाल्ली तर त्याची गोडी लागणारच आहे ना. तसं प्रेमाने नाही घेतलं, दुस्वासाने घेतलं, चेष्टेने घेतलं. मी म्हणते ना जय जय राम कृष्ण हरी सहज म्हणला तरी उद्धार आहे. कंसाच्या मनामध्ये भीती होती आणि भीतीपोटी तो कृष्णाला सगळीकडे कृष्ण दिसायचा. भीतीपोटी घेतलं तरी कंसाचा उद्धार झाला. शिशुपालांनी कृष्णाला शिव्या दिल्या. शिव्या पण कोणाला द्याव्यात, परमात्म्याला द्याव्यात, दुसऱ्या कोणाला देऊ नये. शिव्या द्यायचा आहेत ना, जनाबाई शिव्या द्यायची. अरे विठ्या मूळ मायेच्या करंट्या, तुझी रांड रडकी झाली, तुझं गेलं मड. उभ्या राहून अंगडी शिव्या देते, शिव्या द्यायची जनी. पण एक सांगतो, देवाला जर शिव्या द्यायचे असतील का नाही, आधी जनाबाई व्हावं. आपल्या शिव्या तो का खाईल. एक वैशिष्ट्य असं आहे, जनाबाईने जर शिव्या दिल्या तर देवाला ते ओव्या वाटतात. आम्ही ओव्या असतो, त्याला शिव्या वाटतात. भाग्य लागतं.
शिव्या द्याव्यात देवाला, पण अगोदर जनाबाई व्हावं, अधिकार लागतो. जगद्गुरु तुकोबाची बायको पत्नी शिव्या देत होती, पण तो पायात काटा काढावा, तिनं काटा काढावा, नाही का, हा अधिकार होता. तसं कलियुगामध्ये केवळ नाम, अपिच्चे सो दुराचारो भजते मामन्य भाग. कितीही दुराचारी असू दे, कितीही पापी असू दे, कुणी नाम घ्यावं, सज्जनानेच घ्यावं असं नव्हे, दुर्जनाने नाव घेतलं. ज्याच्या ठिकाणी तमोगुण प्रबल आहे, ज्याच्या ठिकाणी रजोगुण प्रबल आहे, त्यांनी जरी भगवंताचं नाम घेतलं, कसंही असू दे, त्याचाही उद्धार होतो. गोपिकांनी कामभावनेत तर त्याचं नाव घेतलं, त्यांनाही मुक्ती देऊन टाकली. तसं केवळ आणि केवळ कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामसंकीर्तन. कीर्तन म्हणजे आज जे कीर्तन होतं ही ज्ञानोबा तुकोबाची आपल्यावर झालेली कृपा आहे. आज जे कीर्तन आपण बघतो की कडनं पकवाज असतो, मग ते टाळकरी असतात, ते आता अभंग घेतला जातो आणि तास दिवसाचं कीर्तन होतं. कीर्तन म्हणलं की मग ते कमरेला बांधायचं आलं. कीर्तन अगोदर परंपरा अशी नव्हती. भगवद्गीतेमध्ये नामसंकीर्तन जे सांगितलं गेलं ते कीर्तन जय राम कृष्ण हे नाम हेच कीर्तन सांगितलंय. भजन म्हणजे कीर्तन, नामच या अर्थानं कीर्तन आहे. आणि ज्ञानोबा तुकोबाच्या अगोदर जी कीर्तनं होत होती ती कीर्तनं म्हणजे त्या परंपरेपर्यंत कीर्तनं जी होत होती तुकोबापर्यंत, ती संध्याकाळी जर कीर्तन चालू झालं तर त्या महाराजांनी सकाळी काकडा करायचा आणि मगच कीर्तन संपवायचं. रात्रभर कीर्तन चालायचं. आज 2-2 तासही कीर्तन होतात, पुढच्या ठिकाणी जातात सुपारी घेऊन. आपल्या कीर्तनाचा काय प्रभाव झाला, त्यातून एखादी व्यक्ती खरोखरच भक्ती मार्गाला लागली आहे का याचं कोणीही चिंतन करायला कोणालाच वेळ नाही. कलियुगात गडबड होते. तसं एकच साधन आहे, सुलभ साधन, कसंही घ्या भक्ती मार्ग, पण एक आहे, कसंही बसलं तर तो प्राप्त होतोय. भाव ठेवल्यावर काय होईल? भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे हरी जैसा. अरे आवळा असा हातावर सापडावा, नाही का, आमच्या मुठीत आहे परमात्मा, आमच्या मुठीत आहे असा स्पष्ट दिसतोय. कशाने आकळला? भावाने आकळला, नाही का. तसं पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. इतर साधनं कशी आहेत? इतर साधनं ही दुर्लभ आहेत. पाऱ्याची बारीक 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 मणी असावे, ती सूक्ष्म आहेत. मणी गोळा पण करता येत नाही, ते बारीक तुकडे झालेले, हातावर पण घेता येत नाहीत. तशी इतर साधनं ही दुर्लभ आहेत. पण असा आवळ्यासारखा परमात्मा आमच्या हातात येतो. कशाने येतो? नामाने येतो. म्हणून एक हरिकीर्तन, एक हरिनाम इथं सांगितलं. सप्ताहेनम सुतम चैतस सर्वथा मुक्तिदायकम संकाटके पुरा प्रोक्तम नारदया दयापरे. भागवताची कथा कधी करावी? नेहमी करावी, बरं का. कलियुगामध्ये वृंदावनामध्ये घरोघर भागवत सांगणारी माणसं आहेत सध्या, घरोघर भागवत सांगतात, बरं का. कुणीही सांगावी, कधीही करावी. नाम घ्यायला बंधन नाही. नाम घ्यायला आंघोळच करून आलाय का? काही नाही. कधीही घ्यावं नाम घ्या. अगदी नाथांच्या हरिपाठामध्ये तुम्ही भांडताना नाम घ्या, भांडताना सुद्धा नाम घ्यावं. अगदी असं प्रवचनाला बसल्यावर नाव घ्यावं असं नाही, कधीही घ्यावं. झोपताना घ्यावं, भांडताना घ्यावं, दुसऱ्याला भांडताना शिवाय देतो सुद्धा भगवंताचं नाव मुखात द्यावं. कधी नावाला बंधन नाही, त्याला विधी नाही कुठला सांगितला. कसंही घ्यावं. मंत्राचा उच्चार करताना ऱ्हस्व दीर्घ बघावं लागतं. जर ते चुकले तर त्याचा त्रास होतो. संध्या कधीही करता येत नाही. संध्याचे उच्चार व्यवस्थित व्हावे लागतात, नाहीतर ती राक्षसाची निर्मिती होते असा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, नाही का. मग सगळ्यालाच कलियुगामध्ये रोजच आपल्याला बाकीची इतकी कामं असतात. मग कलियुगामध्ये रोज भगवंताचं नाम घेणं जरी सोपं असलं तरी आमच्या प्रपंच अनादिकालापासून आमच्या पाठीमाग लागलाय. अनादिकालाचं अज्ञान आमच्या पाठीमाग आहे. पण अनादि जरी असलं तरी संपणार नाही, संपणार आहे. अज्ञान संपणार आहे. सद्रूपानी, चित्रूपानी, आनंदरूपानी जर भगवंत असेल आणि तो तिन्ही काळामध्ये जर सत्य असेल आणि त्याचं व्यापकत्व तिन्ही काळामध्ये जर मान्य केलं असेल आणि भगवंत सोडून जर सगळीच उपाधी असेल तर उपाधीचा तिन्ही काळामध्ये आत्यंतिक अभाव मानल्याशिवाय गत्यंतर नाही. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. कालही संसार नव्हता, आजही संसार नाही, उद्याही संसार नाही. आपल्याला संसार वाटतो हे तुमचं आमचं अज्ञान आहे. आपल्याला संसार वाटला. जो साधक, जो ज्याला साध्य प्राप्त झालं तो म्हणतो कुठं संसार आहे? सगळीकडेच ब्रह्म आहे, सगळीकडेच ब्रह्म आहे, नाही का. म्हणून काय सांगितलं?
रोज शक्य नाही ना. सप्ताहविधी जो आपण भागवत म्हणले की सप्ताह डोळ्यापुढे येतो आपल्या. भागवताची कथा आपण सप्ताह सांगतो, सप्ताह करा. मग सप्ताहाचा विधी काय आहे? सप्ताहामध्ये सुद्धा मुक्ती मिळते सांगितलं. एक 7 दिवस करा. मग त्यामध्ये आपलं बाकी सगळं असतं. त्यामध्ये महत्वाचं जेवण पण असतं, कीर्तन असतं. तर आणि हे सांगितलं लोकविग्रह मुक्तस्य नारद्या स्थिरस्य विधिश्रवे कुतप्रीती संयोग कुतत्ते सहा. शौनादिकाने विचारलं संसारापासून मुक्त असणारा नारद कसे आहेत? संसारापासून मुक्त आहेत. आणि सनकादिकांची भेट कधी झाली? सनत कुमार 4 आहेत. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. हे 4 सनत कुमार. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. ह्याला कुमार का म्हणायचं? तुमचं वय बापू सातत्यानं वाढतंय. क्षणाक्षणाने आपण मृत्यूच्या दाढीकडे चाललोय. आता जो मी आहे तो पुढच्या क्षणाला नाही. बौद्ध तत्वज्ञानामध्ये क्षणभंगवाद म्हणून एक सांगितला गेला. क्षणभंगवाद बौद्ध तत्वज्ञानामध्ये की वाहणाऱ्या पाण्यातून जेव्हा आपण एखादा पाय उचलून टाकतो, पाय उचलून टाकल्यानंतर अगोदर तिथं जे पाणी होतं ते पाय टाकताना ते पाणी पुढे नाही, ते पाणी पुढे गेलेलं आहे. इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे आपलं. बघा आपले लहानपणी पाण्यामध्ये जे फोटो काढले असतात कौतुकानं, आणि इतक्या वर्षांतर आपला फोटो आपण ओळखतोय का? बघा, कारण त्या अवस्थेचा मृत्यू झालेला आहे. नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सदा. त्या अवस्थेचा मृत्यू झालाय. आणि म्हणून काय सांगितलं, ही जी भेट, हे सनत कुमार कोण आहेत? ह्यांचं वयच वाढत नाही, वय वाढत नाही. 7, 5, 6, 7, 8 वर्ष कायम तेच वय, फिक्स वय. आणि अधिकार मोठा, संकाधिकांचा अधिकार मोठा, यांचं वय वाढत नाही, वय तेच. काय भाग्य आहे संत कुमारांचं, वयच वाढत नाही, कायम तरुण. 8 वर्षाचे कायम तरुण, एवढं मोठं त्या संकाधिका. आणि मग ह्यांना प्रश्न विचारला की शुकाची आणि या संकाधिकांची भेट केव्हा झाली? एकदा बद्रीनारायण क्षत्री हे 4 संकाधिक ऋषी सत्संगासाठी आले होते. आणि नारदाला त्यांनी पाहिलं. कथम ब्रह्मादिनम मुखम कुतंचित्वा तुरो भवान त्वरितम गम्यते कुत कुतच्चा गमनम तव. नारदांना विचारलं, हे नारद मुने, आपण आपला अधिकार मोठा आहे, सतत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, आपला चेहरा का पडलाय? कुठली चिंता आपल्या पाठीमागे लागलेली आहे? नाही का? नारदाचा अधिकार मोठा होता. काय झालंय आजकाल, नारद म्हणलं की कळ लाव्या नारद, किंवा तमाशासारख्या क्षेत्रामध्ये नारदाची आपल्या देवतांची विटंबना केली जाते. पण नारदाचा अधिकार मोठा आहे. वाल्याचा वाल्मिकी नारदानेच केला, अधिकार मोठा होता. तिन्ही काळामध्ये त्यांचं गमन होतं, फार मोठा ना. मग तुम्हाला चिंता कस काय? संसारावर तुम्ही विजय मिळवलेले आहात, असं काय झालं एवढं? कुठली चिंता तुमच्या मागे लागलेली आहे? इदानी शून्य चित्तोसी गतव्यतो यथा जना तवेद मुक्त संगस्य नोचितम वदम कारणम. एखाद्याचं धन चोरीला जावं. सर्वसामान्य माणसाला आपलं जर धन चोरीला गेलं तर आपण डोक्याला हात लावतो. तशी तुमची अवस्था झाली आहे म्हणतायत नारदाला. सगळे तुम्ही कंगाल झालाय, सगळं निघून जावं, धन वैभव ऐश्वर्य निघून जावं, इतकी चिंता तुमच्या मनामध्ये, असं चेहऱ्यावर तुमचा म्लान चेहरा दिसतोय. नारदाला प्रश्न विचारला. नारद उवाच अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करम च प्रयागम च काशी गोदावरी तथा. नारदांनी सांगितलं पृथ्वी सर्वोत्तम आहे. मी कुठं कुठं गेलो, गंगेच्या ठिकाणी गेलो, यमुनेला गेलो, अनेक तीर्थ बघितली, हरिद्वार, कुरुक्षेत्र, रामेश्वरम, पण सगळीकडे मी गेलो, मला मनशांती कुठंच मिळाली नाही. तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा मला मनशांती मिळालेली नाही. बरं का? मन स्थिर आहे का? तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर मनशांती मिळते असं जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं. तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. अरे अंतःकरण जर शुद्ध नसेल तर तीर्थात जाऊन तरी काय करणार? नाही का? नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. पाणी शुद्ध नाही, साबण काय करणार?
प्रयागाच्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी जाऊन पाप संपतं अशी एक आख्यायिका सांगितली जाते की बाबा तिथं गेल्यानंतर पाप संपतं. म्हणून लोक कलियुगात काय करायला लागले, पाप संपते ना पाप करूया, आंघोळ करायची. असं पाप संपत नसतं. आपल्या अनावधानानं चुकून आपल्यातून काही पाप घडत असतात. ते झालेली पाप आपल्यालाही माहित नसतात. कारण कर्माची गती सूक्ष्म आहे. कर्माची गती सूक्ष्म आहे. आपण पुण्य करायला जातो आणि पाप होतं, आणि आपण पाप करायला जातो आणि पुण्य होतं. कर्माची गतीच कळत नाही. महाभारतामध्ये असं एक उदाहरण आलेलं आहे की गंगापुत्र भीष्माना त्यांचं ते पिंड देण्याकरता सगळे पांडव गेले श्राद्धाच्या दिवशी वर्षात. आणि मग पिंड तर्पण करताना गंगापुत्राचा हात असा बाहेर आला. आता मला सांगा, हात बाहेर वर गंगापुत्राने स्वतः हात वर केलाय, पिंड द्या धर्मा, पिंड दे. पिंड हातावर द्यायचा का? भीष्माचार्य पिंड मागतायत. आता इथं आपण निर्णय काय घ्यायचा? हातावर पिंड देणं हा दोष सांगितलाय. पिंड हातावर भीष्माने मागू नये, कुणी मागू दे. ज्याच्यासाठी ठेवतोय त्याच्यासाठी अधिकार नाही, देता येत नाही. पिंड खाली देता येत नाही, असं हातावर देता येत नसतो पिंड. मग आपण पुण्य करायला जातो, पाप घडतो. पाप करायला जातो, पुण्य घडतं. भिंतीवर एखादी पाल असते आणि अचानक आपल्यामध्ये दया उद्भवते. तो किड्याच्या पाठीमागे लागलेला असतो आणि आपण पेपर झटवतो, शिक्षक करतो, मी किड्याला वाचवलं. पण त्या पालीच्या प्रारब्धामध्ये तेवढंच अन्न होतं, तुम्ही पालीचं पोट मारलं. कर्माची गती गहन आहे, कर्माची गती सूक्ष्म आहे. राजस्थानमध्ये कवी केशवराय म्हणून एक आहेत, कर्मविपाकाचा सिद्धांत सांगतो. ज्यांनी जे कर्म केलं ते कर्म फेडल्याशिवाय गत्यंतर नाही. पुष्कळ माणसं म्हणतात मी काहीच केलं नाही, मला हे का भोगावं लागलं. ह्या जन्मी केलं नसेल, पण पूर्वी नक्कीच काहीतरी आपल्यातून घडलेलंच असतं. गंगापुत्र भीष्मानी विचारलं कृष्णाला, भगवंता मी एवढा ब्रह्मनिष्ठ आहे आणि मग असं असताना सुद्धा मला 6 महिने शरमपंजरी का पडावं लागलं. भगवंताने सांगितलं बरोबर आहे भीष्माचार्य, तुमचा अधिकार मोठा, पण थोडंसं पाठीमागे जन्मातल्या जाऊन बघा. आपण काल काय खाल्लं आपल्याला आठवत नाही, पण गंगापुत्राचा अधिकार मोठा होता. गंगापुत्र पाठीमागे, अजून पाठीमागच्या जन्मात जावा, अजून असं करत करत 52 जन्म गंगापुत्र पाठीमागच्या जन्मात गेले. आणि योगायोगानं प्रत्येक जन्मामध्ये गंगापुत्र हे राजकुमार होते. 52व्या जन्मामध्ये हातातल्या बाणाने उगीच सरड्याला डिवचलं होतं आणि निवडुंगाच्या काट्यावर तो सरडा खाली पडला. आठवलं होय म्हणले, देवा चूक झाली, माझ्यातून चूक झाली. देवा आणखीन एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? अरे म्हणलं काही क्षण होता, 6 क्षण होता तो सरडा, 6 महिने मी का पडलोय? कर्म झाल्यानंतर कर्म भोगायला जेवढा वेळ लागेल, बँकेत दाम दुप्पट करायचं 5-7 वर्ष थांबावं लागतं. उद्या लगेच म्हटल्यावर मग 1000 रुपये मिळतो. कर्म झाल्यानंतर लगेच भोगायचं म्हटलं तर शिक्षा कमी आहे. 52 जन्माचा आहे म्हणजे 6 महिने पडावं लागणार नाही का? एका केशवरायांची कविता अशी आहे, त्या कवितेचा सार असा आहे, झाडावरून आंबा पडला. आंबा पडलेला एकाने बघितल्यानंतर तो घेतल्यावर त्या झाडाच्या मालकाने त्याला 2 थोबाडे दिले आणि तो रडला. असा त्या कवितेचा एक सारांश आहे. मारवाडी कविता आहे. आंबो पडू पेडसू, आंबो पडू पेडसू देखे दो जणू. नीट लक्षात घ्या. आंबो पडू पेडसू देखे दो जणू, देख्यासो दवड्या नाही दवड्या दो जणू, दवड्यासो पाया नाही पाया दो जणू, पायासो चाख्या नाही चाख्या गणू जणू, चाख्यासो खाया नाही खाया एक जणू, खायासो पकडीच्या नाही पकडीच्या दो जणू, पकडीजासो कुटीच्या नाही कुटीजासो दो जणू, कुटीजासो रोया नाही रोया दो जणू. नीट लक्षात घ्या. आंबा पडू पेडसो, झाडावरून आंबा पडला, देख्या दो जणू. ह्या बघितलंय, ह्या 2 डोळ्यानं बघितलं आंबा पडलाय. आंबा पडलाय म्हणल्यावर पडले कोण? हे पडले नाही, दवडे 2 जणू हे पळाले. अरे पळ आंबा मिळतोय. पडल्यानंतर ह्याने घेतलाच नाही, पाया 2 जणू हाताने घेतला. ज्याने घेतला त्याने खाल्लाच नाही, खाया गणू जणू 32 जणांनी त्याला चावला. ज्यांनी चावला त्यांनी रस घेतला नाही, चाख्या 1 जणू जिबीनच रस घेतला. ज्याने रस घेतला तिला पकडलं. मालक नेमका आले म्हणले, अरे म्हणले रोज चोरी होती, वाघ हाच आहे म्हणले. पकडी जा 2 जणू, 2 खांद्याला पकडलं, खाल्लं जिबीनं, पकडलं खांद्याला. ज्याला पकडलं त्याला मारलं नाही, कुटीच्या 2 जणू ह्याला हाणले 2 थोबाडे.
ज्याने मार खाल्ला ते रडले. कुटीच्या रोया नाही, रोया दोजन हे रडले. ह्यांनीच बघितलं होतं पहिल्या नामा पडल्या. कर्म विभागाचा सिद्धांत इतका सूक्ष्म आहे. ज्याने कर्म केलं त्याला ते भोगावंच लागतं. मी आज काय केलं नसेल पण पूर्वजन्मी माझं नक्कीच काहीतरी पाप आहे. वेदामध्ये काहीच केलं नाही आणि भोगावं लागलं असं कधीही घडत नाही. आता काय केलं नसेल पण प्रत्येक कर्माला कर्म विभागाचा सिद्धांत सूक्ष्म आहे, त्यामुळे ते चुकत नाही. म्हणून काय सांगितलं, सत्यम नास्ति तयम शोचम दयादानम न विद्यते उदरामरणो जीवावरका कुटी भाषणा. काय झालंय, कलियुगामध्ये सत्य संपलं, तप संपलं, दांभिकपणा वाढला. कूट भाषण, मित भाषण कोण करत नाही. माऊलीच तेवढी मितभाषी होती नाही का, रसाळ होतं बोलणं. आता भाषण सुद्धा आपलं नाही. मंदबुद्धी लोक आहेत, भाग्यहीन लोक आहेत. घरामध्ये स्त्रियांची सत्ता चालते, पत्नीचा भाऊ सल्लागार झालाय. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले, नवरा बायकोमध्ये कलह होताना दिसत आहेत. आश्रमा यवने वृद्धास्तारणी सरितास्तता देवातारास्त्र दुष्ट दुष्टनिष्ठानी बुरिशहा. आश्रम, तीर्थक्षेत्र, नद्या हे सगळे परधर्मीयांच्या ताब्यात गेलेले आहेत नाही का. आपली सिंधू नदी सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात गेलेली आहे. जनगणमन मध्ये आपण सिंधू म्हणतो, सिंधू आपल्या ताब्यात नाही, परधर्मीयांच्या ताब्यात गेली आहे. कुठेही पुण्य शिल्लक राहिला नाही. कलियुगामध्ये सगळे दुष्ट लोक आलेले आहेत. दुष्टांचा प्रभाव इथं चालतो. अट्टशुला जनपदा शिवशुला द्विजाताय कामिन्य केशशूलम संभवती कलाविल. ब्राह्मण काय करतात, द्रव्य घेऊन कथा सांगायला आलेत. आज भागवत कथा सांगायची म्हणजे कोटी कोटी रुपये घेतात ब्राह्मण. विक्रय उडाला, कथेचा विक्रय करणं, कथा विक्रय करून देणारा आणि घेणारा दोघालाही नरक सांगितलाय जगद्गुरु तुकोबा. आणि हे तेवढाच आपण सोडतात, बाकी सगळं सांगतात बर का. हा कलियुगाचा दोष आहे, कलियुगाचा हा दोष आहे. आणि म्हणून मी काय केलं, नारद मुनी म्हणतात जिथं वृंदावनामध्ये जिथं भगवंतांनी अनेक लीला केल्या, असं नारद फिरत फिरत आले. मला कुठेही सुख मिळालं नाही. तीर्थ गेले, नद्यांच्या ठिकाणी गेलो, तीर्थस्थानं केली, सगळीकडे हिंडलो, मला समाधान कुठे मिळलं नाही. मी कुठं आलो मग, वृंदावनामध्ये आलो. वृंदावनामध्ये काय आहे, भक्ती आहे नाही का. मथुरेमध्ये भक्ती नव्हती, मथुरेमध्ये कंस होता, तिथं भक्ती नव्हती. वृंदावनामध्ये गोपिका होत्या, गोपिकांचा अधिकार मोठा होता तिथं. मग मी तिथं आलो. वृद्धोदो पतितो पार्श्वो निश्वसत्ता चेतनो शुश्रुवंती प्रबोधंती हृदयेच्छ ततो पुरहा. तिथं मी काय बघितलं, दोन वृद्ध पुरुष बघितले, थकलेले आहेत, निश्चित पडलेले आहेत. श्वास असा जोरात खालीवर त्यांचा होतोय आणि त्यांच्याजवळ एक तरुण स्त्री बसलेली आहे. नारद सांगतायत मी ते दृश्य बघितलं, मला आश्चर्य वाटलं. एक तरुण स्त्री आहे, दोन वृद्ध पुरुष आहेत. दशदिशंतु निरीक्षंती रक्षितारम निजम वपू विद्यमाना शतस्त्री बोध्याना मुहुर्मुहु. ती 10 दिशाला सांगते वृद्ध स्त्री, माझं कुणीतरी रक्षण करा, मला वाचवा, माझं शेकडो स्त्रिया तिला वारा घालतायत. त्या वृद्ध स्त्रीला वारा घालण्याकरता शेकडो स्त्री आहेत, पण तिचं मन शांत नाही, ती आक्रोश करतेय, मला कुणीतरी वाचवा. दृष्टां दुरामृतम सोहम कौतुकेन तदंकिंतम मा दृष्टाम चोथिता पाला विहलाच्या प्रियच. मला आश्चर्य वाटलं आणि मी जवळ गेलो. तू कोण आहेस? नारद म्हणतात बालोवाच भो भो साधो क्षणम तिष्ठम मच्चिंता पिनाशया दर्शनम तम लोकस्य सर्वधा घरम परम. तरुणीने सांगितलं, हे साधू पुरुषा एक क्षणभर थांब, माझी चिंता आहे, चिंताग्रस्त आहे आणि केवळ तुझ्या दर्शनाने संसारातली चिंता नष्ट होते. संतांचं दर्शन आयुष्यात घडावं. एक क्षणभर जरी संत आयुष्यात भेटले, आपल्याला भेटतात ते संतच भेटतात, जवळ आलेला संत हे कळावं लागतं नाही का. संत भेटण्याकरता सुद्धा भाग्य लागतं नाही का. विठ्ठलाचं नाव कधी आवडतं नाही का. अनेक जन्माची आमची पुण्य असेल तर विठ्ठलाचं नाव मुखी येतं, उगीच आवड होत नाही नाही का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, उगीच मुखात नाव येत नाही. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं.
संताची भेट होण्याकरता सुद्धा सहजासहजी संत भेटत नाहीत. आपले ते प्रारब्ध असावं लागतं की कोणाची तरी चांगल्या माणसाची भेट. दुर्जन पुष्कळ भेटतील हो, पुष्कळ दुर्जन भेटतात, पदोपरी दुर्जन भेटतात, सज्जन कोणी भेटत नाही. कारण सज्जन भेटत नाहीत का, आपलं तेवढं पुण्य नाही म्हणून भेटत नाहीत. बहुधा तुम वाक्येन दुःख शांतीर भविष्यती यदा भाग्यम भवेत गुरी बहुतो दर्शनम तदा. आपल्या वाणीनं माझं दुःख नाहीच होईल, ती वृद्ध स्त्री नारदाला म्हणतेय. कासित्वम कामोचेमा नार्यम का पद्मलोचना वदम देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारण. हे देवी, तू कोण आहेस, तुझ्या दुःखाचं कारण काय आहे ते मला सांग. तू एवढी थकली आहेस का, तू का रडतेस, अनेक स्त्रिया तुला वारा घालतायत, हे दोन पुरुष वृद्ध हे कोण आहेत, तुला एवढं दुःखाचं कारण काय आहे, नारदाने विचारलं. तिने सांगितलं ह्या स्त्रिया कोण आहेत, ह्या सगळ्या नद्या आहेत, गंगा यमुना सरस्वती सगळ्या नद्या आहेत, ह्या नद्या मला वारा घालतायत, हे सगळ्या देवता आहेत स्वर्गातल्या, पण मला समाधान नाही. ती वृद्ध स्त्रीने सांगितलेलं आहे. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धी कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. मी कोण आहे, वृद्ध स्त्रीने सांगितलं की मी भक्ती आहे. म्हणले भक्ती, माझी निर्मिती कुठं झाली, माझी उत्पत्ती कुठं झाली. उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशामध्ये माझी उत्पत्ती झाली. म्हणजे तमिळ बिमिळ जो भाग आहे दक्षिणेकडचा, आपल्या संस्कृतीमध्ये जेवढे म्हणून आचार्य निर्माण झाले, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबगाचार्य, रामानुचार्य, मोठे मोठे संत, मोठे मोठे ऋषी, मोठे मोठे आचार्य, ज्यांनी अगदी अफाट नाही का, आपले शंकराचार्य, हे सगळे दक्षिणेकडचे. उत्तरेकडे मोठा कुणी महात्मा निर्माण झाला नाही भारतामध्ये, हे सगळे. आणि म्हणून उत्पन्ना द्रविडे, भक्ती कुठं निर्माण झाली, तिकडं निर्माण झाली, दक्षिणेमध्ये भक्ती निर्माण झाली. वृद्धे कर्नाटके गता, पंढरपूरच्या वारीला कर्नाटकातून वारी लोक येतात. वाढली कुठं, कर्नाटकात. पंढरपूर आपला आहे, पांडुरंग आपला आहे, पण लोक कन्नड सगळे आहेत नाही का, इथे येणारे कर्नाटक आहेत. वाढली मी तिथं. स्थित कुठं झाले, महाराष्ट्रात स्थित झाले. फारशी नाही झाले, महाराष्ट्रात फारसं नाही. एक पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, कुठं बाहेर जाता. महाराष्ट्रात सगळीकडे भक्ती कुठं आहे, ठराविक ठिकाणीच भक्ती आहे. पण काय झालं, गुर्जरे जीर्णता गता. मी कुठं जर्जर झाले, गुजरातमध्ये जर्जर झाले. तिथं सगळेच व्यापारी, पैशाच्या पाठीमध्ये सगळे, भक्ती करायला कोणाला वेळ आहे. तिथं मी जीर्ण झाले. भक्तीनं सांगितलं नारदा, मी भक्ती आहे, पण मी तर जीर्ण झालेली आहे. माझी वाढ, माझा जन्म कुठं झाला, मी वाढले कुठं आणि मी थकले कुठं. कलियुगामध्ये भक्ती राहिलेली नाही. आहे ती आपण म्हणतो भक्ती करतोय, पण अंतःकरणामध्ये दांभिकताच असते नाही का. वृंदावनम पुनः प्राप्यम नवीनेव स्वरूपिणी जाताहम युती सम्यक पृष्ठ रूपा तू सांप्रतम. आता मी पुन्हा वृंदावनात आली आहे आणि इथं मला नवजीवन प्राप्त झालंय. कारण वृंदावनामध्ये सगळ्या गोपिका आहेत. गोपिकांचा, गवळणींचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांनी आयुष्यात कुठलं तप केलं नाही, कुठली साधना केली नाही, योगयान केला नाही, कुठली धारणा केली नाही, जप तप केलं नाही, पण अधिकार मोठा बर का. गवळणींचा अधिकार फार मोठा होता. भगवान गोपाल कृष्ण, आणि एकदा प्रसंग असा निर्माण झाला होता. कृष्ण परमात्मा दार लावून घेतलं आणि ढळढळ ढळढळ रडू लागले. दार लावलं होतं परमात्म्याने. अर्जुन आत गेला, द्वारपालाला म्हणले नाही आत देव आहे, कुणाला सोडू नका म्हणून सांगितलंय. सोडू नका, मला सोडू नका म्हणते, आत मला सोडू नका म्हणते. बाजूला ढकललं. देव अर्जुन आत गेला, बघतोय तर कृष्ण परमात्मा रडतोय, रडतोय अक्षरशः. तेव्हा काय झालं, काय झालं, रुक्मिणी माता काय बोलल्या का, तुम्हाला कुणी काही दुखवलंय का, देवा काय झालं सांगा ना. अर्जुनाने विचारलं, तुम्ही का रडता देवा. देव रडतोय. एक सांगतो, देवाने रडावं. अष्टसात्विक भाव, प्रेमाची एक अवस्था आहे की मी भागवत कथा सांगत असताना जर डोळ्यातनं पाणी नाही आलं तर तो माणूसच नाही. डोळ्यातनं पाणी यावं, अंगात शहारे उभारावे, अष्टसात्विक भाव निर्माण व्हावा, ही प्रेमाची पहिली अवस्था आहे.
प्रेमाची पहिली अवस्था काय? अष्टसात्विक भाव निर्माण होणं. आणि प्रेमाची शेवटची अवस्था काय? माझी कथा ऐकून भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. भगवंताच्या डोळ्यात पाणी यावं, हा भक्ती आहे. हीच भक्ती आहे. हे रडू लागले तेव्हा काय झालं? बोललं का तुम्हाला कोणी? काय नाही रे बाबा. अर्जुना, आठवण येते रे गवळणीची, रासक्रीडेची आठवण येते देवा. अर्जुना, रासक्रीडेची आठवण येते. देवा रडता काय? इथंच गोळा करून ना गोपिका, करा रासक्रीडा. नाही रे, नाही अर्जुना. अरे वृंदावनातलं प्रेम जगात कुणी केलं नाही. ते प्रेम वृंदावनातल्या गोपिकेने माझ्यावर प्रेम केलंय, त्यांची तुलना होऊ शकत नाही. रासलीलेचा अर्थ कामक्रीडा असा चुकीचा केला जातो. ती कामक्रीडा नव्हती. भगवंतानी जेव्हा रासलीला केली तेव्हा त्यांचं वय 6 ते 7 वर्षांचं आहे, बरं का. ती एक उच्च प्रेमाची अवस्था आहे. नाही म्हणले, त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि जेव्हा देव रडले अक्षरशः, त्यांची आठवण येते रे म्हणले. पण भगवंतानी जेव्हा गोकुळ सोडून भगवंत गेले, गवळणीकडे चुकूनही पुन्हा पाठीमाग बघितलं नाही. प्रेम काय असतं सांगतो. प्रेम उद्ध्वस्त होण्याची सर्व कारण परंपरा निर्माण होऊन सुद्धा जे उद्ध्वस्त होत नाही ते प्रेम नाही का. तुम्ही माझा फोन उचलत नाही, मला भेटत नाही, भेटला तर माझ्याकडे बघत नाही, मग मी काय म्हणेन? जाऊ दे, त्याला आपली गरज नाही ना, आपण का बोलावं म्हणेन ना मी. का बोलावं? त्याला गरज नाही आपली. नाही ना बोलत, द्या सोडून. नाही ना फोन उचलत, द्या सोडून. कृष्ण परमात्म्याने पाठीमागं वळूनही बघितलं नाही. गोपिकांचे पदोपदी अपमान केले. गवळणीचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही. याचं नाव प्रेम, याचं नाव प्रेम. राधेनं त्या बुंध्याला बांधून घेतलं, त्या झाडाचा काळा बुंदा. त्या ललितेला सांगितलं, ललिते माझ्या त्या बुंध्याला बांध ग. त्या बुंध्याला का बांध? हा बुंधा कृष्ण वर्णाचा आहे, त्याला बांध. केस असे मोकळे सुटले. हे कृष्ण कृष्ण, हे कृष्ण कृष्ण. अन्न पाणी बंद होतं, राधेचं बंद झालं होतं. अगं मी आता मरणारच आहे, हात असे करकुचून बांध. मोडले तर मोडू दे, बांध हात. तो येत नाही ना, येत नाही ना, तो बांध. ललिते, ललिता म्हणली मी जाऊ का ग? नको जाऊस, तुझा अपमान करेल. ललिता गेली. भगवंतानी वळूनही बघितलं नाही, अपमान केले. पण राधेचं प्रेम तसुभरही कमी झालं. हे प्रेम, हे प्रेम, याला म्हणतात प्रेम नाही का. समोरच्याने कितीही दुस्वास करू दे, आपण प्रेम करावं. देवाला म्हणावं मी तुझा आहे, तू माझा आहे म्हणू नये. मी तुझा आहे म्हणावं, कारण मी तुझा आहे म्हणलं की आपली जबाबदारी त्याच्यावर जाते. तू माझा आहे म्हणलं की त्याची जबाबदारी आपल्यावर होती. त्याच्या 16,000 बायका, आपल्याला एक बायको सांभाळायचं अवघड नाही का. त्याचं मी तुझा आहे, तू काय करायचं तुझी तू बघ, मला बाकीचं काय. मी तुझा आहे म्हणलं, सगळा भार त्याच्यावर सोपवावा. भगवद्गीतेमध्ये योगक्षम वहाम्यहम म्हणून असा एक श्लोक आहे. आपला योगभार सगळा तो सांभाळतो, त्याच्यावर सोडून द्यावं. यत् करोषि यज्जोसी दरासी यत् तपस्यासी कौंतेय तत्करुषो मदर्पणम. जे करतोस ते त्याला अर्पण करावं. जे काय खातो, यत् अंशाशी यत् तपस्यासी, जे खातो, जे तप करतो, जे कर्म करतो, सगळं त्याला अर्पण करावं. बाकीचं काहीच करू नये. आहे ते तुझं आहे, जे घडल ते तुझं म्हणावं, त्याला अर्पण. दूध उतू गेल्यावर कृष्णार्पण नव्हे. दूध उतरल्यावर बायका म्हणतात कृष्णार्पण झालं, तसं उतर कृष्णार्पण नव्हे. आहे ते जीवन त्याला प्रभू माझा अर्पण आहे. जे जे मी काय आज खाल्लं, जे जे मी काय आज बोललो, सगळं तुला अर्पण प्रभू. माझ्या जीवनातलं सुख सगळं तू माझा. योगक्षम पंडित जगन्नाथ शर्मा म्हणून फार मोठे व्यक्ती, हे पुराणातलं नाही सध्याच आहे, आणि विद्वान माणूस, गीतेवर भाष्य करत होते. गीतेवर भाष्य करताना योगक्षम वहाम्यम आलं, त्यांना ते खटकलं. आणि ते वहाम्यम कसं म्हणले? ददाम्यम असेल, तो देतो, वाहतो कसं? चुकीचं आहे म्हणले. तू विद्वान माणूस, तो वाहतो कसं? तो म्हणले कर्मानुसार प्रत्येक जीव आपलं हा भोगत असतो, ददाम्यम असलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यावर ते भाष्य लिहित होते गीतेवर. गीतेवर अनेकांनी भाष्य लिहिले आहेत. लोकमान्य टिळकाने सुद्धा आत असताना, जेलमध्ये असताना गीता रहस्य लिहिलेलं आहे नाही का. आत असताना गीता लिहिली. तर 3 महिने होते लोकमान्य. मग त्यांनी ददाम्यम लिहिलं. झालं, जेवणाची वेळ झाली. घरी विचारलं, अगं म्हणले जेवायला वाढ. म्हणले जेवायला वाढला असतं, पण घरात काय आहे म्हणले. विद्वान माणूस, घरात काहीच नव्हतं. ठीक आहे म्हणले, परमेश्वराची इच्छा.
पाणी पिऊन झोपूया, काही नाही इच्छा म्हणली, पाणी पिऊन झोपूया. या म्हणले आंघोळ करून. जगन्नाथ मिश्रा आंघोळ करण्याकरता नदीवर गेले. लहान मुलगा एक घरी आला, एक छोटासा मुलगा आला. सगळ्या बरोबर त्या पिशव्या होत्या किराणा मालाच्या, भरभरून पिशव्या. आणि त्याचा एक गाल असा सुजलेला होता, लाल गाल झाला होता, सुजला होता. मिश्रांच्या बायकोनी बघितलं, अरे मुला तुला बॅगा कोणी पाठवल्यात? आणलं. म्हटलं मीच आणलेत. म्हणलं मिश्रांनी सांगितलं होतं. इतकं धान्य तुला कोणी दिलं? त्यांनीच सांगितलं होतं. म्हणलं जगन्नाथ मिश्रांच्या बायकोना, अरे ही आणणार थोडी कुठेतरी पुढे देणार, कुणी ती काही दिलं तरी द्यावं. घरात 18 विश्व दारिद्र्य होतं, विद्वान माणूस पण खायला काय नव्हतं. विद्वान माणूस आहे ती भगवंताची कृपा, ही भगवंताची कृपा समजावी म्हणली. तिचे काही नव्हतं, त्याला काय पाणी पिऊन झोपूया, जे असेल त्यात समाधान. इतकं बायकोनं बघितलं, सगळं धनधान्य आणलंय. अरे म्हणले पण तुझा गाल सुजलाय का? तुला कुणी मारलंय? जगन्नाथ मिश्रांनी मारलं. अरे तिने का मारलं? तोंड उचलून कुणाला बोलत नाही, तुला हात कस काय उचलला? गाल सुजला होता लहान मुलाचा. आणि हे नदीवर स्नान करून आले, म्हणले थांबा तिथंच. त्याला काय, तुम्ही मुलाला का मारलं सांगा म्हणली पत्नी. आता मी कशाला मारतोय, कुणाला मारतोय? नाही नाही मुलगा खोटं बोलतोय का म्हणली. हा एवढा, आणि तुम्ही इतकं सामान, मी कशाला सामान आणू म्हणले. मी कुठल्या दुकानात गेलोय, मी सामान आणलं नाही, काय नाही. परमात्मा आला होता स्वतः तिथं. जगन्नाथ मिश्राला चूक कळली, थोबाडीत देवाची आपणच मारली. योगक्षम ददा म्हणलं, चुकलं म्हणले. कुठलं योगक्षम? वहाम्य, तूच वाहतोस माझा भाग. पुन्हा खुडलं सगळं, चुकले म्हणले, देवाच्या थोबाडीत मारली मी. अधिकार काय आपल्याला बदल करण्याचा? भार वाहतो तो. आणि मग ह्या सगळ्या वेळेत मला समाधान नाही, तरी पण मला शांती कुठे मिळाली? त्या वृंदावनामध्ये आल्यानंतर मला शांती मिळाली, मला सौंदर्य प्राप्त झालं. कोण सांगतंय? भक्ती सांगतेय. पण माझे 2 जे पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, नाही का, एक ज्ञानाने परमात्मा प्राप्त होतो, एक वैराग्याने प्राप्त होतो, एक अभ्यासाने प्राप्त होतो, एक संत संगतीनं प्राप्त होतो, आणि एक भक्तीनं प्राप्त होतो, नाही का. परमात्मा प्राप्त होतो म्हणजे काय होतं? मनाची स्थिरता. अर्जुन सतत कृष्णाच्या बरोबर आहे, सतत कृष्णाच्या बरोबर आहे, सगुण साकार रूपाने परमात्मा जवळ आहे. असं असताना सुद्धा अर्जुन म्हणतो चंचलमयी कृष्णो प्रमाती बलवद्दृढम, नाही का. मन कसं आहे? चंचलिम कृष्णो प्रमाती बलम तस्याहं निग्रम मने वायोरियम सुनिग्रम. मन दुष्कर आहे, प्रमथनशील आहे, बलवान आहे, दृढ आहे, चंचल आहे. देवा मन माझं, कोण म्हणते? अर्जुन म्हणतोय माझं मन चंचल आहे देवा. मन चंचल असणं याचा अर्थ काय आहे? मन स्थिर नाही. मन स्थिर नाही म्हणजेच मला मोक्ष प्राप्त नाही. मनाची स्थिरता, नाही का. मन एव मनुष्याला कारणबंध मोक्ष आहे. बंधाला आणि मुक्तीला मन हेच कारण आहे. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये अर्जुनानं जेवढ्या शंका विचारल्या, त्यावेळेला प्रत्येक वेळा कृष्ण परमात्मा म्हणतात तू तसं नाही रे बाबा, तू चुकीचं सांगतोयस, तुला नीट कळलं नाही, ते असं नाही, ते असं आहे. पण ज्यावेळेला देवाने सांगितलं चंचलमयी मनो कृष्णो प्रमाती बलवद्दृढम, मन चंचल आहे, त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने त्याला दुजोरा दिलाय. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च ग्रह्यते. तुझं बरोबर आहे म्हणले, संशयच नाही. कशानं मन स्थिर होईल? अभ्यासानं आणि वैराग्यानं स्थिर होतं.